तर नमस्कार मंडळी, मी कोकणी प्रणित. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, मी आता आलो आहे गावी मागील गणेश जयंतीला. तर आज आहे मागील गणेश जयंतीचा. तर मंडळीनं आज आहेत आमच्या इकडे भाऱ्या. तर बघू शकता तुम्ही, दाखवतो तुम्हाला. चला. तर मंडळीनं भाऱ्यानं तुमच्या इथे काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा. तर आमच्या इकडे तर भाऱ्या बोलतात, तुमच्या इकडे काय बोलतात तर मला पण वाटलं पाहिजे, समजलं पाहिजे. कमेंटमध्ये सांगा कसे काय ते. चला बघूया, दाखवतो. आज रात्री आहेत भाऱ्या. आता वाजले 10:30 वाजायला आले. चालू होतं.
सर्वांच्या आशीर्वादामुळे घडत आहे. म्हणून तुम्हा मायबापांसाठी दोन शब्द. वेळ झालाय मला माहितीये, बरोबर की नाही? तरी सुद्धा तुम्हा मायबापांच्या आशीर्वादाखातीर दोन शब्द तुमच्या चरणाशी काय म्हणतोय लक्ष असू द्या. तुम्ही द्यावी मला साथ, शिरावरती राहो हात, सुख घेऊन लेकराची तुम्ही घ्यावी पदरात. हे तुम्हीच दिला मान पान लावीन जीव मला. हे तुम्हीच दिला मान पान लावीन जीव मला. करतो मुजरा हा पहिला रे माझ्या रसिक राजा तुला. करतो मुजरा हा पहिला रे माझ्या रसिक राजा तुला. या गावचे ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम रसिक नाच कलावरी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर ऋषिकेश कदम मुक्काम पोस्ट गांधीजी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्भीत शाखा श्री भैरी केदार नृत्य कला पथक शिवखुर्द तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या समवेत माझ्या जमलेल्या मायबापांना पहिल्यांदा या कुडावळे गावातर्फे माझ्या पूर्ण संचातर्फे माझ्या पूर्ण शक्ती तुझ्यातर्फे शाहिरी मनाचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मित्रांनो या ऋषीच्या वाट्याला खरं सांगतो या ऋषीच्या वाट्याला जिथं ज्या गावात शक्ती तुरा होत नाही कित्येक वर्ष बंद आहे त्या गावाचा शक्ती तुरा करायची योगदान करायचं भाग्य हे ऋषिकेशच्या नशिबात आहे. कारण सांगतो मित्रांनो गुहागर तालुक्यामध्ये तळवली गाव आहे. त्या गावामध्ये जवळजवळ 11 ते 12 वर्ष शक्ती तुरा होत नव्हता. 12 वर्षानंतर ऋषिकेशच्या भाग्यामध्ये शक्ती तुरा करण्याचं भाग्य मिळालं. बरोबर की नाही? 5 वर्षानंतर पुरुष गावामध्ये शक्ती तुरा झालाय. तो ऋषीच्या वाट्याला आलाय. कित्येक वर्ष या भोईदवाडीमध्ये कुडावळे गावामध्ये शक्ती तुऱ्याचं आयोजन होत नव्हतं झालं नव्हतं आणि हे आयोजन ऋषीच्या पदरात पडलंय. पुन्हा एकदा जोरात या भोईदवाडीसाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. कुडावळे गावासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. का सांगतो
कारण शक्तितुऱ्याचं आयोजन नियोजन करणं सोपी गोष्ट नाहीच आहे, माहितीये का ना. कारण बुवाच्या खाण्यापिण्यासकट सरळ 1 लाखापर्यंत जातो सगळा बजेट, नाही का. तरी सुद्धा एवढा मोठा बजेट या कुडाळे गावाने उभा करून या आपल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरासाठी आणि गणेश जयंतीच्या निमित्तानं हा शक्तितुऱ्याचं आयोजन केलं आहे. जास्त वेळ घेऊन बसत नाही, कारण मला लय बोलायला लागतो. खरं सांगतो मी, मला लय बोलायला लागतो, पण आता वेळ नाही म्हणून सांगतो. ठीक आहे, चला आपण मुद्द्यावरती येऊया. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सर्वांना कल्पना आहेच, मी काही नवीन सांगण्याचं गरज नाहीये. भले किती दिवस 2 महिने झाले ह्या कार्यक्रमाचं गोंधळ सगळीकडे आहे आणि सगळ्यांना कल्पना आहे, म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने आजचा समाज जमलेला आहे, बरोबर. तरी सुद्धा मला पहिल्यांदा आवर्जून नाव घेईन, मला त्या दादाचे नाव माहित नाही, पण सांगेन मी. मला इन्स्टावरती दादानी मला एक मेसेज टाकला होता की दादा तुमचा कार्यक्रम खूप सुंदर आहे आणि इन्स्टावरती त्याची आयडिया आहे क्रिकेट लवर म्हणून, त्याचं नाव काहीतरी मोहिते म्हणून आहे, बरोबर की नाही. त्यांच्या माध्यमातून, बरोबर की मोहिते, हा दादा, एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी होऊन जाते. खरं सांगतो मी, या दादाने या ऋषीला कधीच बघितलं नाही, पहिल्यांदा बघतायत बहुतेक मला सुद्धा, मी पण त्यांना पहिल्यांदाच बघतोय आणि त्यांच्या माध्यमातून हा ऋषीबोध तुमच्यापर्यंत पोहोचतोय. दादा तुमचे लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे संपूर्ण मंडळाचे आमचे आधारस्तंभ प्रवीण दादा माने कायमची कॉन्टॅक्ट मध्ये होते. दादा शेवटपर्यंत येईपर्यंत आमच्या पाठीमागेचा हात काय दादानी काढलेला नाही, त्यांचा दादांचा सुद्धा लाख लाख धन्यवाद व्यक्त करत. आणि थोडक्यात गोडी माझ्या समोर असलेले प्रतिस्पर्धी सन्माननीय आदरणीय संदेश तांबिटकर माऊली यांना सुद्धा मी पहिल्यांदाच बघतोय. आतापर्यंत जवळजवळ 12-13 वर्ष झाली. 12-13 वर्षामध्ये कधी बुवा माझ्या समोर आलेले नाही. लांबरे बुवा, गराटे बुवा, झिमत बुवा सगळे होऊन गेले, पण अजूनपर्यंत हे बुवा कुठं लपलं होतं हे अजून मला काय माहित नाही. म्हणून बुवांसाठी मी सुद्धा नवीन आहे, माझ्यासाठी सुद्धा बुवा नवीन आहे. त्याचप्रमाणे बुवा कार्यक्रम करतील, मी सुद्धा त्यांच्याप्रमाणेच कार्यक्रम करणार आहे. थोडक्यात गोडी करतोय बुवानी वेळ न काढता त्यांचा पास आणि ओळखपत्र शक्तितुऱ्याच्या परंपरेनुसार तुम्ही साजामध्ये, माझ्या शक्तीच्या साजामध्ये घेऊन यायचंय आणि माझा पास ओळखपत्र तुम्ही तपासून घेऊन जायचंय. लवकर वेळ काढत बसू नका, कारण आता वाजले 11:15, बरोबर. 11:15चा टाइम झालाय आणि हा आताचा सीझन बरोबर कसा आहे, ते ऑफ सीझन आहे, बरोबर की नाही. धन्यवाद. तर या सीझन मध्ये नाही का कुणाला आता भात कापणी बीत कापणी सगळा झालाय, कावाल बिवाल उतरून सगळ्यांचा झालाय, बरोबर की नाही. सकाळी कुणाला फक्त गुरा सोडायचे असतील त्यांनीच फक्त आपली नाही का त्यांची फक्त धांदल होईल, बाकीचा आपलं निवांत कार्यक्रम होऊन जाऊ द्या, बरोबर की नाही माऊली. हा, टेन्शन घ्यायचं काम नाही. जोपर्यंत ऋषी बुवा आहे तोपर्यंत तुमचं मनोरंजन नक्कीच करणार, त्यात काय वाद नाही तुमचं. आणि मला ऐकून आहे की आमचे सन्माननीय शाहीर तोरेवाले आमचे प्रतिस्पर्धी आहेत, ते मला 2 सांगितलं, मी लोक मला ओळख करून देतोय. आमचे ढोलकी मास्तर हेमंत दादा दुबळे, ज्यांनी मला गणपतीपासून, या गणपतीच्या सीझन पासून, नवरात्रीच्या सीझन पासून आतापर्यंत कायमचे शेवटचं साथ मोलाचं सहकार्य करतात. हेमंत दादा दुबळे हे माझ्या आमच्या ढोलकीला साथ करतात. त्याचप्रमाणे आमचे लेजो मास्टर भावासारखी साथ करतात संदेश दादा घाणेकर. त्याचप्रमाणे आपले वाकवली गावचे सुपुत्र राजदादा देऊळकर, हा भरपूर दिवसांना आलेत ना, म्हणून झाला, बाकी काही नाही. 4-5 महिन्याचा गॅप आहे, बरोबर. त्यांचं सुद्धा लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. आणि नवीन हिरा मला प्यारसाठी भेटलाय आमचा ऋतिक दादा यांचा. आणि तुमच्या सावंत दादा तुमचं नाव सांगत नाव मला मगाशी मी 2 वेळा विचारून गेलो. शुभम दादा, बरोबर ना. हा, तर शुभम दादा शेवटपर्यंत तुमची अशीच कृपा आमच्यावरती ठेवा. तुम्ही जर जिवंत ठेवलं तर आम्ही शेवटची दुसरी बारी करू, नाही तर इथं झोपलो, कारण थंडीचा दिवस आहे, बाकी काय नाही. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करून माझ्या पहिल्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्म भगव्याची चादर माता जिजाबाई शिवाजी राजांना बोलते काय म्हणते भगव्याची चादर पांघरून दे स्वराज्य तुझं कर्तृत्व पाही भगव्याची चादर पांघरून दे स्वराज्य तुझं कर्तृत्व पाहिल नाही लढला आज तर येणारी प्रत्येक रात्र अमावस्येची राहील मृत्यूलाही झुंज द्यावी लागेल शिवबा तेव्हा ही जग दुनिया तुझं गुणगान गाईल आणि मरशील जेव्हा हजारे वेळा या मातीसाठी तेव्हा कुठे शिवाजी राजे भोसले प्रत्येकाच्या ओठावरती नाव लागेल प्रत्येकाच्या ओठावरती जास्त वेळ काढत असत नाही माझ्याच तवना सुरुवात करतोय लक्ष असू द्या मी तुला जीव लाविला तू मला धोका ग दिला मी तुला जीव लाविला तरी दुसऱ्या सोबत जाऊन मला केलं ग वनवाशी बुवा तिकडे घ्या फाशी सांगतोय लिहून घ्या चाल लिहून घ्या तू मला धोका ग दिला मी तुला जीव लाविला तरी दुसऱ्या सोबत जाऊन मला केलं ग वनवाशी अगं तुझ्या लग्नाच्या दिवशी मी राणी लग्न लावून घेईन फाशी चाल आहे सुंदर एक मस्त नाही का एक नवीन चाल आहे कोणीच गायली नाही आणि त्याच चालीवरती माझी स्तव नाही या वर्षाची नवीन ना काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या हो माझी बाजू आदिमाईची भुवाची आधी शंकराची शंकरला त्यांनी मोठं करायचं मी माझ्या आदिमाईला मोठं करणार काय म्हणतोय भुवा लक्ष असू द्या तिची माया ही अपार तिनं दिला हा आकार कुणाची तिची माया ही अपार तिनं दिला हा आकार सारे विश्व हे तुला रे देवा गौरीचाच म्हणती शंकराचं म्हणत नाही मलाचा गणपती माझ्या पार्वती मातेने केलाय बरोबर की नाही तिची माया ही अपार तिनं दिला हा आकार सारे विश्व हे तुला रे बाळ गौरीचाच म्हणती अरे माघ महिन्यात दरवर्षाने माघ महिन्यात दरवर्षाने येते हर्षाने गणेश जयंती
महिन्यात हो माघ महिन्यात दर वर्षाने येते हर्षाने गणेश जयंती माघ महिन्यात दर वर्षाने येते हर्षाने गणेश जयंती माघ महिन्यात दर वर्षाने येते हर्षाने गणेश जयंती
वेळीवरती स्तवन तुम्हा मायबापांच्या चरणावरती ठेवली आहे, बरोबर की नाही? बुवा तुम्ही नोटीस करा, काय बघा नोटीस करा, लिहून घ्या, बरोबर की नाही? आणि माझ्या प्रत्येक शब्दावरती तुम्हाला कार्ड द्यायचे, हे तुमचं काम नाही. तुम्ही जे काही बोलाल त्याच्यावरती कार्ड द्यायचं माझं काम राहील. आणि आजचा हा झगडा आहे, बरोबर की नाही? जरी शक्तितुऱ्याचा सीझन नसला तरी संपूर्ण कोकणाने शक्तितुऱ्याला 12ही महिने जिवंत ठेवलं. एकदा जोरात या शक्तितुऱ्यासाठी टाळ्या बजावल्या. कारण तुम्हा आम्हा सर्वांच्या प्रयत्नाने, तुम्हा आम्हा आयोजकांमुळे हा शक्तितुरा जिवंत आहे. म्हणून मला जास्त वेळ काढायचा नाही. काय म्हणायचंय? पॉइंटशी बोला आणि बुवाला जे मुद्दे द्यायचे ते मुद्दे बुवाला देऊन जाणार. बुवांच्या जरा नाही का, बुवांच्या जरा बुद्धीला बुवा पॉलिश करून या. आणि आज तुम्हाला ओव्हरटॅक करायची संधी देतोय. काय करतोय? ओव्हरटॅक करायची संधी देतोय. बघू दे, आज बघू दे बुवा किती ओव्हरटॅक करतात आपल्याला, नाही का? बुवा तुम्हाला संधी देतोय. काय म्हणायचं आहे? गणाकडे लक्ष द्या दादा, घ्या म्हणायचं. पाहतो आम्ही देवा एक वर्ष, अरे होईल कधी श्री गणा सापू तुझा तो स्पर्श. अरे होऊ दे या साऱ्या भक्तजनाला हर्ष. अरे होऊ दे या साऱ्या भक्तजनाला हर्ष. नांदे घरी सर्वा देवा आज देवा सीझन सुरू झालाय, नवीन वर्ष सुरू झालाय. 2025 संपला, 2026 सुरू झाला. आणि ही 2025 ची, बरोबर की नाही, गणपती येण्याची चाहूल या गणेश जयंतीपासून सुरू होते, बरोबर की नाही? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर लगेच महिने येतात. मध्ये 4-5 महिने संपले की गणपतीचं चतुर्थी, नाही का, गणेश चतुर्थी लगेच येते. पण सुरुवात खरी गणेश जयंती पासून होते. म्हणून या वर्षाचा, या महोत्सवाचा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. बुवांचा सुद्धा पहिलाच कार्यक्रम आहे. म्हणून कसं बुवा, कसं शब्दरचना आहे, कसे वाक्य आहेत, कसे यमक आहेत, ऋषी स्वतः लिहिलंय, ते तुम्ही तोडून दाखवा. काय म्हणायचंय? लक्ष असू द्या. पाणी काय म्हणतोय? शब्दावरती लक्ष असू द्या. ऋषीवाची मांडणी मंद वाऱ्याची, मंद वाऱ्याची देई मनाला चाहूल. धरणीवरती येण्यास लागले गणाचे पाऊल. वर्ष सुरू झालाय. मंद वाऱ्याची देई मनाला चाहूल. धरणीवरती येण्यास लागले गणाचे पाऊल. लागा तयारीला रे सख्यानो, लागा तयारीला रे सख्यानो, सजवा मंदिर राऊळ. या कुंभारावर बैसून येतोय गौरीचा बाळ. त्या कुंभारावर बैसून 你。 येतोय गौरीचा बाळ. 你。 गौरीचा बाळ. 你。 गौरीचा बाळ. 你。 गौरीचा बाळ. 你。 गौरीचा बाळ.
भारी चोरटा अहो फिरतोय हा गरगर नुसता फिरतोय हा गरगर याला नाद पोरींचा लय ढिगभर नाद पोरींचा लय ढिगभर हाच तो हाय का आंबीट नाद पोरींचा लय ढिगभर हाच तो हाय का आंबीट मावशीला विचारतो मावशी इथं कान्हा कोण आहे इथं कृष्णा कोण आहे मुकुंदा कोण आहे म्हणून ती मावशी म्हणते कोण तो नासाड्या तरी तुझ्याची नासाडी करतो तो ताक आंबेडकर करतो तो ताक आंबट असू द्या कसाही असू द्या पिऊन टाकतो वाटोळा लावतो सगळ्यांचा तो बोलता कृष्णा अरे तो नंदाच्या घरात आहे एवढाच माझा विषय बरोबर की नाही बुवांना जास्त काय धोका देत नाही दुसऱ्या बारीत बुवांना मुक्का देतो बुवा तुम्हाला मुक्का देतो मी बरोबर की नाही जास्त तुम्हाला इंजेक्शन मोठा देत नाही थोडाच देतो पण जो विषय दिलाय त्याचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करूनच त्याची फोड करायची मला आज बघू द्या तुम्ही आज बघू द्या मला म्हणून पहिला अंतर ऐका
नाही, त्या कानाला होता. कानाला 16,108 बायका होत्या. म्हणून सांगते मी, काय म्हणायचं आहे बुवा, शब्दावरती माझ्या पूर्ण लक्ष असला पाहिजे. दादा नमस्कार. मुंबई मंडळातर्फे म्हणून आजची गळण कशी होती बघा, लक्षात द्या. डबल मिनिंग काय असते बुवा, असं पण मला खाता येतं ना असं पण खाता येतं. म्हणून तुम्हाला मानपान देतोय, मानापानात राहायचंय. काय म्हणते लक्षात द्या. मी म्हणते नवाज वंदाव, मी म्हणते नवाज वंदाव, मग नाचल सारा गाव. मी म्हणते नवाज वंदाव, मग नाचल सारा गाव. काय खातोस कशाला भाव, किती तुझ्या अंडाला लोणी लाव. काय खातोस कशाला भाव, किती तुझ्या अंडाला लोणी लाव. खातोस कशाला भाव, किती तुझ्या अंडाला लोणी लाव. काय खातोस कशाला भाव, किती तुझ्या अंडाला लोणी लाव. अशी आजची गळण होती माझी, नाही का. पण विषय बदलला आणि सुंदर एक गळण गोवासमोर दिली आहे. शक्तीवाल्याला पहिल्या फेरीत 4 गाणी असतात, संयोग झाला तर मुळे जन्माला येतात. पण माझा आजचा असा प्रश्न आहे बुवा तुम्हाला, की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, तर त्या बाळाचं आणि बाळाचं नाव आणि गाव बुवा तुम्ही सांगायचंय. भले मला उत्तर नाही सांगितलं तरी चालेल, पण ज्या पुस्तकातून तुम्ही उत्तर आणताय ना त्या पुस्तकाचं कमीत कमी मला नाव तरी सांगा. बस एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि तुम्ही खोटं बोलणार नाही, एवढीच फक्त अपेक्षा करतो. नसेल जमत तर सरळ सांगा, ऋषी बुवा तुमच्या प्रश्नाला काय मला हात घालायला जमणार नाही. तुमची कोण मान कापाल इथं नाही ना, नाही तर गावातील बुवा हित बसणार आधीच. म्हणून प्रश्नपद कसं आहे बुवांच्या नावाचा आज बुवा कसा करतोय. ऋषी बुवा म्हणतात मला काय म्हणायचंय, लक्षात सुद्धा प्रश्नपदावरती. वर ढगाला लागली गळ, पाणी थंड गळ. म्हणून बघा, सोडतो सवाल पहिलेच वेळी. बुवाची आणि माझी पहिलीच भेट आहे. म्हणून सोडतो सवाल पहिलेच वेळी. अरे व्यर्थ नको ती पोपट बोली. सोडतो सवाल पहिलेच वेळी. व्यर्थ नको ती पोपट बोली. नका हवे तो मारू बोली. खरा उत्तर देऊन झोली. अरे भल्या भल्यांची केली निवडी. काय म्हणतोय, भल्या भल्यांची केली निवडी. अरे असं किती लाख मिळाली.
गेले. पण तुम्ही आज पहिल्या पाहिल्याच मला गरम केला, पण तुम्हाला थंड करून जाणार एवढी माझी गॅरंटी आहे. तुम्ही किती गरजले असले तरी पहिल्या पाहिलं चॅलेंज करतो तुम्हाला. आणि मी एवढं बोलून इथे थांबतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मूलं गुरुर्मूर्तिपूजा मूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुर्कृपा. या विश्वाचा तू चालक मालक सर्व काही हे तुलाच कळतो. आणि भक्तांवरही संकट आले तरी तुझे नाव घेताच तो टळतो. या रत्नाने स्तवन गातोय तू स्फूर्ती दे तुझ्या चरणाशी मी वळतो. आणि अभोईतवाडीचा संदेश शाहीर गातोय तेव्हा मोहमायेचा भास पडतो. सावधे पवन निघातोय गणा.
तर मंडळीनो भाऱ्या झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट देत राहा. आणि तुमच्या इकडे भाऱ्यांना काय बोलतात कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.